नमस्कार. आपण पालक भाजी बनवण्यासाठी हा पालक घेतलेला आहे. तो चांगला धुवून थोडासा वाफवून घेणार आहोत. हा वाफवून घेतलेला पालक आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये त्यात 4 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण पण घालायचा. त्यातच आपल्याला 1 चमचा बेसन पिठाही बारीक करून घ्यायची आहे. आपले मिक्सरमध्ये वाटण पालक आणि मिरची यांचं मिश्रण तयार झालेलं आहे. कढई गरम करून त्यात आपल्याला 1 पळी तेल घालून घ्यायचे. तेलात थोडं जिरं थोडं तडतडले की हळद आणि त्यात आपल्याला हे वाटलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी मिसळून यात पाणी घालून घेतलेले आहे. ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यात अशी भिजवलेली थोडी हरभरा डाळ घालून घ्यायची आहे. ती पण चांगली मिक्स करायची आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. ते पण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि कमी गॅसवर 10 मिनिटं झाकून ठेवून शिजून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे. छान अशी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. पालक भाजी ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर अशी पालक भाजी नक्की करून पहा आणि कशी होत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये महाराष्ट्रीयन स्वादमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.